हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9th मॅथ्स पार्ट 2 मधला बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री हा जो टॉपिक आहे त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवू. त्यातला पहिला क्वेश्चन, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इफ देन फॉर्म. म्हणजे खाली काही स्टेटमेंट्स दिलेत ते इफ देन फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचे. सो कन्सिडर द फर्स्ट वन, द अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. हे स्टेटमेंट आपल्याला त्याचा अर्थ न बदलता इफ देन या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. आता ते आपण असे लिहू शकतो. इथे या वाक्याचा अर्थ असा होतो की अपोजिट अँगल्स ऑफ पॅलोग्राम आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे पॅलोग्रामचे अपोजिट अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात. मग आपण तेच सेंटेन्स इफ फॉर्म मध्ये असे लिहू शकतो, इफ अ गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅलोग्राम, जे इथपर्यंतचा इफ भाग झाला त्याच्या पुढे देन जोडून त्याची प्रॉपर्टी पुढे लिहू, देन द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. then the opposite angles congruent. त्यामुळे हे अर्थ न बदलता आपण हे स्टेटमेंट जे आहे ते इफ देन फॉर्म मध्ये लिहिलं. द सेकंड इज द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. मग इथे सुद्धा हा क्वाड्रिलॅटरलचा रेक्टँगल प्रकार दिलाय. सो इफ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल, मागच्या वेळेला पॅलोग्राम होता, आता तो रेक्टँगल आहे. सो इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन diagonals are congruent. That is, diagonals of that rectangle are, then the diagonals are congruent. तर हे आणखी एक स्टेटमेंट झालं जे आपण इफ देन फॉर्म मध्ये दिलेलं. तर तिसरं स्टेटमेंट असं दिलं आपल्याला, इफ इन an isosceles triangle the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. आता इथे सुद्धा ट्रायंगलचा प्रकार दिलाय, तो आयसोसेलेस ट्रायंगल दिलाय. त्यामुळे इथे आपण असं लिहू शकतो, if a triangle is isosceles triangle then त्याच्या पुढे ती प्रॉपर्टी लिहायची. ती प्रॉपर्टी काय, द सेगमेंट जॉइनिंग व्हर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. तर तो पुढचा जो भाग आहे तो आहे तसा लिहायचा. देन तर ही त्या ट्रायंगलची प्रॉपर्टी आपण देनच्या पुढे आहे तशी लिहून घेतो. नेक्स्ट क्वेश्चन, राईट कन्व्हर्सेस ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. कन्व्हर्सेस म्हणजे विरुद्ध भाग. म्हणजे या स्टेटमेंटमध्ये जी काही प्रॉपर्टी आपल्याला दिलेली असते त्याची विरुद्ध प्रॉपर्टी आपल्याला लिहायची आहे. सो कन्सिडर द फर्स्ट वन, द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. तर याचा विरुद्ध भाग लिहायचा आहे. म्हणजे इफ याचा अर्थ थोडक्यात असा होतो की इफ टू लाईन्स आर पॅरलल देन द अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. याचा विरुद्ध भाग काय होईल, इफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन द लाईन्स मस्ट बी पॅरलल. त्यामुळे याचा विरुद्ध भाग आपल्याला असं लिहिता येईल, if alternate angles made by two lines असं म्हणायचं कारण हे पॅरलल आहेत आपल्याला माहिती नाही, two lines and their transversal are congruent, तर त्याच्या पुढे यायचं then those two lines are parallel, then the two lines are parallel. हा झाला याचा विरुद्ध भाग. म्हणजे स्टेटमेंट मध्ये आपल्याला असं दिलं होतं की if two lines are parallel alternate angles are congruent. त्याचा विरुद्ध भाग आपण असा केला की if alternate angles are congruent then the lines are parallel. Now the second one, if pair of interior angles made by transversal of two lines are supplementary then the lines are parallel. आता इथं असं दिले की इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी आहेत मग लाईन्स पॅरलल आहेत. तर याचा विरुद्ध भाग आपण असा करायचा की if two lines are parallel, if two lines are parallel then, मग त्या जर लाईन्स पॅरलल असतील तर इंटिरियर अँगल्स जे आहेत ते सप्लिमेंटरी असणार आहेत. देन द इंटिरियर अँगल्स, त्याच्या पुढे लिहूया आपण मेड बाय ट्रान्सव्हर्सल, मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. And now the third one, the statement is the diagonals of rectangle are congruent. म्हणजे तो जर रेक्टँगल असेल तर त्याचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असा या वाक्याचा अर्थ आहे. मग याचा विरुद्ध भाग काय होईल, if the diagonals are congruent, if the diagonals of a quadrilateral म्हणूया आपण, कारण रेक्टँगल हे माहिती नाही आपल्याला पण आपण त्याचा विरुद्ध भाग आपण करतोय. if the diagonals of given quadrilateral are congruent then
that quadrilateral must be a rectangle. Then that quadrilateral is a rectangle. हा झाला त्याचा विरुद्ध भाग. म्हणजे तो रेक्टँगल असेल तर डायगोनल्स कॉन्ग्रुएंट. त्याचा विरुद्ध भाग काय होईल? If the diagonals are congruent, then that quadrilateral must be a rectangle. हा झाला त्याचा विरुद्ध भाग. So these are the questions from practice set 1.3 from the topic Basic Concepts in Geometry from class 9th Maths part